जळगावच्या यावल महसूल मंडळातील मोहराळा या गावाजवळ स्वयंचलित हवामान केंद्र सुरू करण्यात आलेलं होतं। मात्र या केंद्रात नुकसानाची व्यवस्थित नोंद न झाल्याने अनेक शेतकरी पीक विम्यातून वंचित राहिलेत। दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी या केंद्राची पाहणी करत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले। देहू रोड ते किवळे इकडे कचरा वाहतूक डेपोची निर्मिती होत असल्यामुळे ग्रामस्थ चिंतेत आहेत। नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवरती आलाय। हे केंद्र नागरी वसाहतीपासून दूर करावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली। बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल 103 गावातील जलस्रोत दूषित असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आलेला आहे। त्यामुळे या गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। आंबेगावच्या वळणी गावामध्ये एका शेतकऱ्याच्या कांद्याच्या पिकावरती अज्ञात व्यक्तीने तणनाशकाची फवारणी केलेली आहे। फवारणीमुळे अर्धा एकरवरील कांद्याच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। जालन्यातील आरटीओ कार्यालयामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री 4 कलमी कार्यक्रमाच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत ही मोहीम राबवली गेली। या मोहिमेमध्ये आरटीओच्या अधिकाऱ्यांसह अनेक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। न्यायालयाने भोंग्यांबाबत दिलेल्या निर्णयानंतर कुडाळ पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते। हिंदू आणि मुस्लिम बांधवांची बैठक घेत या निर्णयाचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिलाय। अकोल्यातील पीकेव्ही रोडवरील आमदारांच्या घराजवळ दुर्मिळ असं बारासिंगा हरिण आढळलेलं आहे। हे हरिण पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या हरणाला रेस्क्यू केलाय। सिंधुदुर्गातील साटेली भेडशी इथल्या डाव्या कालव्याला भलं मोठं भगदाड पडलेलं आहे। याची पाहणी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेली आहे। गोव्यातील कालव्यांच्या धर्तीवरती महाराष्ट्राच्या हद्दीतील कालव्यांची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यासाठी ते फडणवीसांची भेट घेणार आहेत। सोलापुरात स्काय फोर्स चित्रपटाच्या पोस्टरला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे। काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंचा नातू वीर पहारिया या चित्रपटातून पदार्पण करत असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे। छत्रपती संभाजीनगरातील केळी विक्रेत्याचा कारनामा समोर आलेला आहे। नाल्यामध्ये पोतं बुडवून तेच पोतं केळ्यांवरती टाकल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला। या प्रकरणामुळे संभाजीनगरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आता ऐरणीवरती आला आहे। एसटीने भाडेवाढ केल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरलेली आहे। एसटी दरवाढ मागे घेण्यात यावी अशी मागणी संतप्त प्रवाशांनी केली आहे। तर सध्याची आपण दृश्य बघतो ती ठाकरेंच्या शिवसेनेची दिंडी पार पडते। तिकडची आपण थेट दृश्य सध्या आपण पाहतोय। संविधान दिंडीची आपण सध्या दृश्य पाहतोय। ठाकरेंच्या शिवसेनेचे सगळे आपल्याला कार्यकर्ते या ठिकाणी बघायला मिळतात। मोठ्या उत्साहामध्ये ही दिंडी पार पडते। संविधान दिंडीची ही थेट दृश्य आपण सध्या पाहतोय। ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणी मोठ्या उत्साहात संविधान दिंडी पार पडताना बघायला मिळत आहेत। भगव्या टोप्या असतील, पारंपरिक वेशभूषा असेल, डोक्यावरती भगव्या टोप्या सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत। तर मोठ्या उत्साहामध्ये फुगड्या घालत आनंद साजरा करत ठाकरेंच्या शिवसेनेची ही संविधान दिंडी पार पडताना आपल्याला बघायला मिळते। अनेक महिलांनी या दिंडीमध्ये सहभाग घेतल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय गळ्यामध्ये भगवा स्कार्फ आहे, डोक्यावरती भगवी टोपी आहे, पारंपरिक वेशभूषा आणि ही संविधान दिंडी पार पडते। जालन्यामध्ये महिला काँग्रेसच्या वतीने गाजर आंदोलन करण्यात आलेलं आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचं गाजर देणाऱ्या महायुती सरकारच्या आंदोलनातून निषेध व्यक्त करण्यात आला आहे। गाजर आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा नंदा पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेदरम्यान आंदोलनाचा दिला होता इशारा। परभणीतील लॉंग मार्चचं नेतृत्व करणाऱ्या आशिष वाकोडेंना कारने धडक दिलेली आहे। कारच्या धडकेमध्ये वाकोडे जखमी झालेले असून त्यांच्यावरती खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। पालघरमधील गणेश कुंड सुशोभीकरण आणि अस्थिकरण कामामध्ये कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत अरुण माने यांनी अमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। तसंच गणेश कुंड कोरडं पडल्यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे।
चंद्रपुरात मूल बस स्थानकावरती शालेय बसेस वेळेत सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांनी बस रोको आंदोलन केलेलं आहे. दरम्यान आंदोलनाची तीव्रता लक्षात घेत परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करत आंदोलन मागे घ्यायला लावलं आहे. राष्ट्रीय मतदार दिनी आज काँग्रेसकडून यवतमाळच्या बस स्थानकात चौकात आंदोलन करण्यात आलेलं आहे. विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात निवडणूक आयोगाविरोधात हे आंदोलन पार पडलं आहे. मुळशी तालुक्यातील माण हिंदवडी IT हब इथल्या मदरसन या कंपनीने स्थानिकांना काढून तिथे परप्रांतीयांना कामावरती रुजू केले. त्यामुळे स्थानिकांनी गेटसमोर आंदोलन केलंय. राष्ट्रीय मतदान दिनी काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या गैरकारभार विरोधामध्ये आंदोलन केलेलं आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह काँग्रेसचे माजी आमदार आणि विविध आघाड्यांचे पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले. नंदुरबार जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या विरोधामध्ये गेल्या 8 दिवसात डॉक्टर नर्सेस यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतलेला आहे. त्रास देण्यासह अनियमितपणे काम करण्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आलेला आहे. दरम्यान आता लहाडेंविरोधामध्ये युवक काँग्रेसनं सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला आहे. वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रध्वज सन्मान समितीचं साखळी उपोषण सुरू आहे. महावितरणच्या दोषी अधीक्षक अभियंत्यांसह इतर कर्मचाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जाते. धाराशिव जिल्ह्यामध्ये मतदार दिवसाचं औचित्य साधत काँग्रेसच्या वतीने EVM हटाव आंदोलन करण्यात आलेलं आहे. धीरज देशमुखांनी या पराभवाचं खापर EVM वरती टाकलंय. बीड हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडबाबत महत्त्वाची माहिती समोर येते. पोटदुखीचा त्रास होत असल्याने कराडला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र अद्यापही त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नसल्याने कराडची CT स्कॅन चाचणी करण्यात आलेली. त्यात त्याचा अहवाल डॉक्टरांना पाठवण्यात आला. कराडला अटक केली पण तो आता AC ICU मध्ये झोपलाय. त्याला मोकळं सोडून द्या, जनता फैसला घेईल अशी मागणी जितेंद्र आव्हाडांनी केली. वाल्मिक कराड आरोपी असला तरी त्याला मूलभूत अधिकार आहेत, त्या अंतर्गत त्याला सुविधा दिल्या जात आहेत. यापुढचे निर्णय SIT आणि पोलीस घेतील अशी प्रतिक्रिया भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली. आकाशी प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्याचं काम सुरू आहे असा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय. दरम्यान कराडची अनेकांच्या नावावरती संपत्ती आहे, SITनेही प्रॉपर्टी जप्त करावी अशी मागणी धस यांनी केली. धनंजय मुंडेंविरोधात ठोस पुरावे दिसत नाहीत, या प्रकरणात त्यांचा हात नाही असं म्हणत दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याचा दाखला देत शिवेंद्रराजे भोसले यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली. महायुती सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही मराठा समाज सोबत असून त्यांच्या योजना कायम सुरू राहतील असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. सोलापूरच्या बार्शीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ अमरण उपोषण पुकारण्यात आलेलं आहे. सरकारने मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य कराव्यात अशा मागणीसाठी सकल मराठा समाज अमरण उपोषणाला बसलाय. ठाकरे गटाच्या वतीने इस्लामपुरात संविधान वाचन करण्यात आलं. तहसील परिसरात फटाक्यांची आतषबाजी करत शिवराय आणि बाबासाहेबांच्या नामाचा जयघोष करत बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. केंद्रीय CRPF पथकाद्वारे माणगाव पोलीस ठाणे अंतर्गत पोलिसांनी रूट मार्च करत फ्लॅग मार्च काढलेला आहे. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी 102 बटालियन उपविभागीय पोलीस तर 21 पोलीस अंमलदारांनी रूट मार्च केला आहे. चंद्रपुरात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आलेला आहे. निवडणूक काळात उत्तम कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान मतदार आणि प्रशासनात निवडणूक आणि मतदान विषयक जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रमांचं आयोजन केलं होतं. दौंड तालुक्यातील नावनीजमध्ये राज्य राखीव पोलीस प्रशिक्षण केंद्राचं प्राचार्य रामचंद्र केंडे यांना पोलीस खात्यामध्ये विशेष सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झालेलं आहे. महाराष्ट्रातून 4 जणांना विशेष सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झालंय. त्यामध्ये रामचंद्र केंडेंचा समावेश आहे.